नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट। मी आंबेगावकर बोलतोय। या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य जयसिंग एरंडे। येणाऱ्या 3 दिवसांमध्ये मतदान होणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहता या तालुक्यामध्ये मंचर नगरपंचायत निवडणूक ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांनी एकत्रित लढवली। असं असताना मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या आहेत। मात्र ह्या निवडणुकांमध्ये सध्याचं तालुक्याचं चित्र पाहता भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये सध्याची निवडणूक पाहिली असता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एक स्वतंत्र पॅनल, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी ही स्वतंत्रपणे पॅनल उभं करून लढत आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना शिंदे पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हे महाविकास आघाडीने एकत्र आंबेगाव तालुक्यामध्ये पॅनल उतरवलं आहे। असं सगळं असताना या मागील निवडणुका एकत्र लढवल्यानंतर असं काय झालं की आता भारतीय जनता पार्टीला स्वतंत्र स्वबळावर लढावं लागलं। या सगळ्या गोष्टींचा जो काही आपण लेखाजोखा आहे तो जयसिंग एरंडे यांना आपण विचारणार आहोत। जयसिंग नमस्कार। नमस्कार। आता हे सगळं झालं, आज तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये स्वतंत्र पॅनल उभं केलं आहे। तुम्ही आज या ठिकाणी निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहात। सगळं करत असताना तुम्ही किती जागांवरती तुमचं पॅनल उभं केलं आहे, किती ठिकाणी सदस्य उभे केले आहेत, काय सांगाल? आंबेगाव पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी आम्ही 3 लोक उभे केले आहेत, 5 पैकी 3, आणि पंचायत समितीला 10 पैकी 10 लोक आम्ही सक्षम उमेदवार असे प्रत्येक गणात उभे केलेले आहेत। सध्या तुमच्या पॅनलमध्ये तुम्ही 10 पंचायत समिती उमेदवार 10 जागांसाठी उभे केले आणि 3 जिल्हा परिषदेसाठी तुमचे उमेदवार रिंगणात आहे। आता माझा प्रश्न तोच आहे का, तसं पाहायला गेलं तर तुम्ही विधानसभेला एकत्र होता, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिंदे सेना असेल किंवा तुम्ही असेल एकत्र निवडणूक लढवली। त्याच्यानंतर मंचर नगरपंचायतीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत निवडणूक लढवली। मात्र असं काय झालं की आज तुम्हाला सगळं स्वतंत्र लढावं लागलं? हे प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं वेगवेगळी असतात। आम्हाला महाराष्ट्राची प्रदेश कोर कमिटी असते। कोर कमिटीनं आदेश दिल्याशिवाय आम्ही निवडणूक युती किंवा आघाडी काहीच करू शकत नाही। प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये निवडणुका लढावं लागतात। लोकसभेला, विधानसभेला आणि नगरपंचायतीला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट हेच आम्ही युती म्हणून लढलो। परंतु यावेळेस पंचायत समिती जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीनं सगळ्या निवडणुका सोबत लढल्या। कार्यकर्त्यांचा आग्रह होता, कमळाचं चिन्ह हे आपलं घरोघर आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोचलं पाहिजे। हारजीत पार्टी जी व्हायची ती होऊ द्या, ती चिंता भारतीय जनता पार्टी कधी करत नाही। वातावरण बदललं आहे देशाच्या राजकारणापासून तर फार गावगाड्यातल्या राजकारणापर्यंत। सत्ता ही देशात, राज्यात, नगरपंचायतीमध्ये, महानगरपालिकेत सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आलेली। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं धोरण होतं का कार्यकर्त्यांच्या भावना दुखवायच्या नाही, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, नेत्याची नाही। आणि कार्यकर्त्याला आत्मचिंतन करायचे किंवा त्याला आत्मपरीक्षण करायचे का मी राजकारणात पक्षाचं काम करत असताना मला किती लोकांनी स्वीकारलंय, भारतीय जनता पक्ष किती वाढलाय, ह्या उद्देशानं कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमच्या भारतीय जनता पार्टीनं सोबळावर निवडून लढण्याचा निर्णय घेतला आणि तो आम्ही कार्यकर्त्यांनी मान्य केला। आंबेगाव तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे, ठीक आहे चला तुम्ही हे सगळं सांगितलं, अशी चर्चा आहे का आज तसं पाहायला गेलं तुम्हाला काही ठिकाणी उमेदवार उभे करता नाही आले। तुम्हाला असं वाटत नाही का राष्ट्रवादीसोबत जर तुम्ही या ठिकाणी जर युतीमध्ये सामील झाला असता तर याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला असता, कुठंतरी तुमचे उमेदवार निवडून आले असते असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये तथ्य आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे। ही आमच्या एकट्या दुकट्याची पार्टी नाही, ही जनतेची पार्टी आहे। हिला चालवणारी आमची प्रदेश कमिटी असते। प्रदेश कमिटीनं सांगितलं कार्यकर्त्याच्या भावना काय आहेत, मग आम्ही तालुक्यात बैठक लावली, तालुक्याची कोर कमिटी केली आणि तालुक्याच्या कोर कमिटीमध्ये कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली। बरेचसे कार्यकर्ते म्हणत होते का आपली एकदा सोबळावर होऊ द्या, म्हणजे आपलं भारतीय जनता पक्षाचं चिन्ह घरोघर जाईल, कार्यकर्त्याला संधी मिळेल, कार्यकर्ता जन्माला येईल, पार्टी वाढेल, ह्या उद्देशाने आम्ही हे सोबळावर लढले। ठीक आहे, ह्या सगळ्यात आता तुम्ही निवडणुकीत उतरलात, विकासाचा काय अजेंडा असणार आहे तालुक्यात, तुम्ही नवीन काय डेव्हलपमेंट करणार आहे,
कशा पद्धतीने तुम्ही तुमचा विकासाचा आराखडा आहे त्याच्याबद्दल सांगा. आता हे पहा, आम्ही लोकांपर्यंत मतं मागायचा जो अर्थ सांगतोय लोकांना का तुम्ही भाजपला मतदान करा. ज्या आरोग्य योजना आणल्यात महाराष्ट्र शासनाने तर शेवटच्या घटकापर्यंत माणसापर्यंत त्याचा लाभ द्यायची जबाबदारी आमची. काही लोकांना ते मिळत नाही. ज्या सबसिडी गव्हर्नमेंटने जाहीर केल्यात त्या बऱ्याचशा लोकांना, आदिवासी भागातल्या दलित लोकांना ह्या अजून पूर्ण माहिती नाही. त्याच्यासाठी आम्ही कॅम्प लावणार, लोकांचे फॉर्म भरून घेणार आणि शेवटच्या घटकाला, शेवटच्या माणसाला त्या सरकारच्या योजनेचा लाभ पोचवणार. ज्या सबसिडी आलेल्या आहेत, आज ट्रॅक्टरवर अनुदान आहे 50%, मागण त्याला शेततळे, लोकांकडे ते पेपर वर्किंग करायला कोण नाही. आमची माणसं आम्ही नेमणार आहेत का त्या शेतकऱ्याला शेततळं लागते, आपले पेपर फॉलोअर करायचे, फॉलोअप आपल्या कार्यकर्त्यांनी घ्यायचा आणि त्या शेतकऱ्याला शेततळं मिळून देतपर्यंत त्याला मदत करायची. आता आयुष्यमान भारत योजना आहे, किती योजना आहेत अशा आपण ह्या योजनेचा बऱ्याचशा लोकांना लाभ मिळत नाही. तो लाभ त्या धारकापर्यंत पोचलाच पाहिजे. आम्ही अजून 1, 2, 3 योजना आहेत का हे आधी स्लॅबची घरं आहेत, ह्याला घरपट्टी सरकारने माफ करावा एक प्रस्ताव केलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना हा पोचवणार आहे का सिंगल स्लॅबच्या घरापर्यंत, कौलर असो, त्याचं सप्पर असो किंवा सिंगल स्लॅबच्या घरापर्यंत घरपट्टी 100% त्याला माफ करावी. हा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. डॉक्टर ताराचंद कराळे, आम्ही आणि आमच्या कोर कमिटीने हे तयार केले. हे आदरणीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये हा प्रस्ताव लोकांपर्यंत दिला आहे का ही गोरगरीब लोक साध्या घरात राहतात, कॅमळाच्या घरात राहतात, कौलरवर राहतात, सिंगल स्लॅबच्या घरात राहतात, यांना घरपट्टी पूर्ण माफ असावी. आता 3 HP पासून 7 HP पर्यंत सगळं मोटर पंपाची बिलं तर गव्हर्नमेंटने माफ केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी. हो, म्हणजे असं गोरगरिबांना अत्यावश्यक योजना आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, त्या पोहोचायची जबाबदारी आमची राहील. नक्कीच हे सगळे मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टी सध्या तरी आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये उतरले आहेत. हे आपल्यासोबत होते जयसिंग एरंडे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्टपणे आपल्यासमोर मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये मतदार भारतीय जनता पार्टीला कसा कौल देतो हे आपल्याला निकालावेळी कळेल. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, पेठ.